टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधारपदी। विश्वचषकाच्या संघात ऋषभ पंतचं पुनरागमन। विकेटकीपर सॅमसनही संघामध्ये तर राहुल संघाबाहेर। टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात शिवम दुबेचा समावेश। मुंबईचा यशस्वी जयस्वालही संघात सहभागी। टी20साठी युवा खेळाडू राखीव ताफ्यात। शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान रिझर्व्हमध्ये। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे 5,14,00,000ची संपत्ती। लखनौ लोकसभा मतदारसंघासाठी राजनाथ सिंग यांचा उमेदवारी अर्ज दाखल। त्यांच्याकडे 2 बंदुका असल्याचीही माहिती। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे 8 कोटींची संपत्ती। गेल्या 5 वर्षात इराणी यांच्या संपत्तीमध्ये 4 कोटींची वाढ। अमेठी मतदारसंघासाठी इराणींचा उमेदवारी अर्ज दाखल। भारतीय जनता पार्टी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचं समर्थक। गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावर दरोडा टाकण्याचे काँग्रेस पक्षाचं काम। अमित शहांची काँग्रेसवर टीका। कृष्ण जन्मभूमी प्रकरणावर अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी। हिंदू पक्षाकडून आज युक्तिवाद। शाही ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणी आज सुनावणी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।